हे 7 जण सांगायचे म्हणलं तर महाराज 12च्या पुढे जाते 7 जण 12 जाऊ द्या हे ओव्हर टाइमचे माणसं माझ्या स्वराला तुमच्यासाठी काही पण असतंय 12वीचे प्रॅक्टिकल चालू आहेत महाराज माझे जरी तुमच्यासाठी येत आहे नसेल तर महाराज कुणाला विचार 12वीचे प्रॅक्टिकल पश्चिम महाराष्ट्रात बघा ना म्हणलं 5 सोडल्यात 6 सुटल पण कीर्तन सुटणार नाही त्यात नागतरवडीत सुटणारच नाही 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 शक्यच नाही मला आणि खरं सांगतो मला बरं खरं सांगा बरं मी एवढे कीर्तन सोडून मला नोकरी सोडून बायका लेकरू सोडून येतोस तू माझ्यासाठी एखादी बायको सोडून यायची नका होऊ दे ना फक्त होईच बघायला होईच होतंय रदम काढ माझे कीर्तन ऐकलं की सगळ्याच होतंय फक्त माय बापाचं ऐकावं लागतंय कोणाचं ऐकावं लागतंय जे लेकरू माय बापाचं ऐकत आहे मला त्याचं सगळं चांगलंच होतंय आणि जे बायकोचं ऐकत आहे त्याचं मला नाही विचारायचं हा जर तू ठरवलंस मी तुला म्हणलं माझ्यासाठी तू माझ्या सोबत चल बायको म्हणली जायचं नाही काय कर येणार वागा इमानदारीनं माझ्यासोबत मी 2004 पासून संस्था चालविते पूर्ण हे महाराज येईना तर तू तर लय जाऊ दे बागा तुझ्यावर घेऊ नको विनोदानं सांगतो आज जो मज्जाचा अभंग घेतला महाराज ते माझ्या श्रीमंत श्री जगत करू तो कोपर आहे वैकुंठ गमनाचा प्रसंग ए जिजे अगं मी वैकुंठाला चाललोय कोणाचं उदाहरण सांगायला जगत गुरु तू कोपरायचं उदाहरण सांगलं अगं मी उद्या वैकुंठाला जरायला घ्यायचं का ते म्हणजे म्हशीचं भावात पण आता काय खरंय ही कुणाची बायको म्हणली आमच्या तुकाराम महाराजांची हे नागदरवाडीचा तुका बोलू नाही हे आमचा तुका बोलायला आमचा तुका आमचा उग प्रेमासाठी माणसं म्हणतात महाराज मी तुमच्यासाठी जीव बी दिला असता जीव सुद्धा घालणार नाहीत महाराज एवढी मोठी थंडी पडली होती गोविंदराव मागच्या 1 महिन्याखाली एवढी थंडी पडली गाडीमध्ये हॉट एसी लावली तरी एसी थंड पडली महाराज गरम एसी लावली तरी गाडी गरम होईना वाटत घर होत सासरवाडीत महाराज मी माझं लग्न होऊन मी आजोग महाराज खरं सांगतो मी सासरवाडीत आजोग गेलो नाही एकदा सासू मेली